रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। तर ताई या ठिकाणी आज अनेक गावामध्ये भव्य स्वरूपात यात्रा भरते। तर या देवाची अशी काय महती आहे किंवा या आनेचा किती वर्षाचा परंपरा आहे आणि काय सांगाल? नमस्कार। सर्वप्रथम आने गावात रंगदास स्वामींच्या पावन झालेल्या या पवित्र भूमीत आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं आणि भाविक भक्तांचं मी माजी सरपंच प्रीतीताई नांगरे आणि नांगरे परिवाराकडनं सहर्ष स्वागत करीत आहे। भक्त मंडळींनो, ह्या गावची परंपरा आणि हे पवित्र स्थान कशा माध्यमातून पुढे आलेलं आहे हे तुम्हाला मी आज सविस्तर सांगत आहे। ज्याप्रमाणे ही रंगदास स्वामींची समाधी आहे, ही समाधी आहे आमच्या गुरूंची। त्यांचं नाव आहे रंगदास स्वामी। यांची पूर्व माहिती अशी की हे काशीचे ब्राह्मण होते आणि हे ज्या वेळेला आपले पदयात्रा करत होते त्यावेळेला त्यांना ही पावन पवित्र भूमी आवडली आणि इथे त्यांनी स्वतः तपश्चर्या केली। आणि तपश्चर्या करताना सगळ्यात आधी हनुमान मंदिरात त्यांनी आपलं स्थान प्रस्थापित केलं आणि 12 वर्ष थंडीच्या दिवसात एका बारवेत त्यांनी तपश्चर्या केली। त्यानंतर उन्हाळ्यात आपल्या संपूर्ण बाजूनी आहार तयार केला आणि रिद्धी सिद्धी प्राप्त करून ह्या गावाला वेगवेगळे त्यांचे अनुभव दिले। प्रत्येक व्यक्तीला अगदी मनापासून श्रद्धेने त्यांची भक्ती केल्यानंतर जी काही प्रचिती येते ती शब्दात सांगण्यासारखी नाही आहे। कारण हे दैवतच असं आहे का ज्या वेळेला तुम्ही यांची श्रद्धेने पूजा कराल त्यावेळेला पेडात जशी साखर विरघळते तशी यांच्या श्रद्धेत आपली भक्ती मिसळते। एकदा तुम्ही नेहमीच ह्या प्रथेला भेट द्या। ती प्रथा अशी की स्वामींनी आमटी भाकरीचा प्रसाद ह्या थंडीच्या दिवसात कुठलंही तामस द्रव्य न ठेवता लसूण कांदा वर्ज करून आपला गरम मसाला या ठिकाणी तयार करून स्वतः तुरीच्या डाळीची शेतकऱ्यांच्या उत्पन्नातली गोरगरिबांच्या मुखी लागणारी ही आमटी भाकरीचा प्रसाद केला। माझ्या माऊलींनी स्वतःच्या हाताने भाकरी केली आणि महाराजांनी त्याच्यावर हात ठेवताच ती पवित्र झाली। आणि हे अन्न हे एक प्रसाद रूपी वटवृक्ष झालं। हा वटवृक्ष 150 वर्षापासून झालं। ज्या वेळेला प्रदक्षिणा मार्ग करतो आपण त्यावेळेला इतर ठिकाणी संपूर्ण थंड वातावरण असतं, पण ज्या वेळेला ते समाधी स्थानाच्या जवळ गेलं त्यावेळेला इथे पूर्ण त्यांचं अस्तित्व जाणवतं आणि ही भूमी गरम लागते। याचा अनुभव आणि प्रचिती घेण्यासाठी तुम्ही स्वतः इथे या। हा वटवृक्ष 150 वर्षापासूनचा आहे। या वटवृक्षाच्या खाली त्यांनी तपश्चर्या केली। इथे एक बारव आहे, त्या बारवेत त्यांनी तपश्चर्या केली। आणि भाविक भक्तांनो, अगदी सामान्य माणूस या ठिकाणी येतो। श्रीफळ आणि पेड्याचा नैवेद्य महाराजांना असतो। पौष प्रतिपदा हा ह्या यात्रेचा पहिला दिवस असतो। ज्या वेळेला गाडे असतात तो पहिला दिवस। आजच्या या क्षणाला 15 लाखाची मसाल्याची आमटी या ठिकाणी होत आहे। 80 ते 85 कढया आमटी भाकरीचा नैवेद्य होत आहे। हे गावाचं ग्रामदैवत आहे आणि हे तुळशी वृंदावन माता आमच्या प्रमिलाताई सुधाकर नांगरे यांनी इथे ही स्थापन केली आणि स्वामींची परंपरा चालू ठेवली। अध्यक्ष या ठिकाणी हे समाधी स्थान आहे। या समाधी स्थानात त्यांनी जिवंत समाधी घेतलेली आहे। इथे भावी भक्तांची पूर्ण श्रद्धा आहे। या श्रद्धेची महती घेण्यासाठी आपण एकदा नक्कीच भेट द्या आणि या तीर्थक्षेत्राचा पुण्याचा तुमचा लाभ मिळवा। धन्यवाद।
नमस्कार, मी रुपाली महेश नांगरे. अनेक गावात जसं मी लग्न होऊन आले तेव्हापासनं या मंदिरात माझे सासरे खजिनदार होते. तेव्हापासनं आम्हाला ह्या मंदिराची सगळी माहिती, रंगदास स्वामींची माहिती सगळं मिळत गेलं. आम्ही रंगदास स्वामी महाराजांची प्रथा, आमटी भाकरी आमच्या घरी मंदिरात सगळे पाहुणे मंडळी येतात. मंदिराचा महाप्रसाद खूप भव्यदिव्य मोठ्या सोहळ्यात साजरी केला जातो. अन्नदान हे खूप चांगल्या प्रकारे इथे होतं आहे. तरी सगळे जे भाविक येतात, प्रत्येक घरातनं जेवढे व्यक्ती आहे त्या व्यक्ती असेल तर त्याप्रमाणे भाकरी मंदिरात आणल्या जातात. आमटीचा प्रसाद मंदिरातच तयार होतो. मसाल्याचा भरपूर खर्च असतो. भरपूर नंबर लागलेले असतात मसाल्याच्या महाप्रसादाचे वर्षानुवर्ष. जेव्हा मंदिरात आरती होते, बाहेरच्या बाजूचे जे गाव आहे, छोट्या छोट्या वाड्या आहे, तिथून वाजत गाजत मंदिरात भाकरी आणल्या जातात. त्या भाकरी वाजत गाजत आणून महाप्रसादात सगळ्यांना जेवणात दिल्या जातात. अशा प्रकारे बऱ्यापैकी लोक जेवण वगैरे करतात. आजूबाजूच्या किती गावांचा हे असते, म्हणजे या किती तालुक्यातील लोक उपस्थित असतात? बघायला गेलं तर बाहेरचे मुंबईला असणारे गावाकडचे जे बाहेर गेलेले मुंबईचे लोक आहेत ते येऊन इथे भरपूर दान केलं जातं आणि आजूबाजूच्या वाड्यांमधून इथे भाकरी पोचवल्या जातात.